नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन करीत सरकारला इशारा दिला होता। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देणार अशी घोषणा केली। अखेर विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस उजाडला। बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी लोकनेत्याचे नाव विमानतळाला देणार यामुळे आंदोलनकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रम संपत आला त्यावेळी शेवटच्या भाषणांपैकी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भाषणात दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख संघर्ष योद्धा म्हणून झाला। हे सर्व ठीक वाटले, परंतु दोन्ही नेत्यांनी विमानतळाच्या नामकरणाबाबत कोणतीच ठोस घोषणा केली नाही। यामुळे स्थानिकांचा भ्रमनिरास झाला। विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील हे कानात साठवून ऐतिहासिक साक्षीदार बनण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकनेते दिबा पाटील यांना अभिवादन करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा उल्लेख टाळल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले। तसेच राज्यातील नेत्यांनी देखील दिबांचे नाव देण्याबाबत कोणताही उल्लेख आपल्या भाषणात न केल्याने नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला एक प्रकारे पाणी फुसत दगा दिल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची घोषणा करतील हे अपेक्षित होते। प्रत्यक्षात मात्र आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ दिबांचे नाव घेत उपस्थित स्थानिकांचा भ्रमनिरासच केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच अन्य नेत्यांनी दिबांचे नाव घेणे टाळले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।